नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगाव महानगरपालिका निवडणूक. पोलीस दल सज्ज. 83 गुन्हेगार तडीपार तर 1100हून अधिक पोलिसांचा पहारा. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणारे मतदान आणि जानेवारी 16 रोजी होणारी मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अवाढव्य पोलीस बंदोबस्त. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहराचा ताबा घेतला आहे. या बंदोबस्तासाठी 8 उपविभागीय पोलीस अधिकारी, 17 पोलीस निरीक्षक आणि 68 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1168 पोलीस अंमलदार आणि 900 होमगार्ड्सना रस्त्यावर तैनात करण्यात आले असून त्यांना साथ देण्यासाठी RCP च्या 2 प्लॅटून आणि SRPF च्या 2 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांचे धाबे दणाणले. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शहरातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 83 सराईत गुन्हेगारांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अंतर्गत 16 जानेवारीच्या रात्रीपर्यंत शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच 727 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 7 फरार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त. आचारसंहितेच्या काळात अवैध धंद्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. यामध्ये 3.72 लाख रुपये किमतीचे 1099 लिटर दारू, 6.45 लाख रुपये किमतीचे MD, पावडर व भांग आणि तब्बल 46.63 लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने 2 गावठी पिस्तूल, तलवारी आणि चाकू असा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाचे आवाहन. नाशिक ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मतदान केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक मतदाराने निर्भयपणे आपला हक्क बजवावा. पोलीस प्रशासन तुमच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे असा विश्वास प्रशासनाने दिला आहे. बोगस मतदान किंवा पैशांचे आमिष दाखवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. Thank you.